टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये लवकरच CBSE पॅटर्न राबवला जाणार असल्याने खरं तर ग्रामीण भागातील शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असेल आणि विद्यार्थ्यांचे पालक असतील यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, काय CBSE पॅटर्नबद्दल उत्सुकता आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपण आलो आहोत पुण्याच्या खेड तालुक्यामधील टाकळकवडे शाळेमध्ये। खरं तर या 1 एप्रिलपासून हा जो CBSE पॅटर्न आहे तो खरं तर राबवला जाणार आहे। आपल्यासोबत काही पालक आहे। मला सांगा की 1 एप्रिलपासून CBSE पॅटर्न राबवला जाणार आहे। राज्य सरकारच्या जे आपल्या शाळा आहेत, बोर्ड, महाराष्ट्र राज्य बोर्ड, त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला एकंदरीत म्हणजे हा तुम्ही जो आणलाय CBSE पॅटर्न तो राबवला त्याच्याबद्दल काय हरकत नाही आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही हा उपक्रम राबवताय त्याचबरोबर तुम्ही तेवढे शिक्षक पण द्यायला हवेत। आणि दरवर्षी कसं आहे, शिक्षक पण 3-4 दरवर्षी कमीच असतात, त्याच्यामुळे तुम्ही त्या शिक्षकांची पण पूर्तता केली पाहिजे। हा उपक्रम छान आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही। नक्की उपक्रम छान आहे। काही शिक्षक सुद्धा आपल्यासोबत। मला सांगा की ज्या पद्धतीने आता तुमच्या शाळांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळा असेल किंवा महाराष्ट्र राज्य बोर्डाची शाळा असेल त्याच्यामध्ये CBSE पॅटर्न राबवला जातो आहे, त्यानंतर 1 एप्रिलपासून कुठेतरी हा पॅटर्नला सुरुवात होणार आहे, कारण की जशा 5 जूनला आपली शाळा चालू होतात, आता 1 एप्रिलपासून शाळा सुरू होणार आहे, काय सांगाल? 1 एप्रिलपासून शाळा सुरू होणार आहेत, पण अजून आमच्या परीक्षाच झालेल्या नाही आहेत या वर्षीच्या। हा एक संभ्रम आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट पहिलीला CBSE बोर्ड चालू करतायत, तर मला असं वाटतं की ते बालवर्गापासून व्हावं। म्हणजे पाया जर कुठलाही भक्कम असेल तर पुढं त्रास कमी होतो, तर अगोदर तो अभ्यासक्रम राबवावा। बालवाटिका सुरू केलेली आहे, त्यामध्ये CBSE पॅटर्ननुसार अभ्यासक्रम राबवला आणि नंतर पहिलीला घेतला तर त्याचा फीडबॅक तेवढा चांगला येईल। नक्कीच, म्हणजे बालवाटिका कुठेतरी सक्षम करा असं कुठेतरी शिक्षकांचं म्हणणं आहे। मला सांगा की खरं तर CBSE बोर्ड पॅटर्न आपला शाळेमध्ये लागू होतोय, काय सांगसान तुम्ही? CBSE बॅट ते चालू होते ते अंगणवाडीपासून चालू करावं का? अंगणवाडीपासून चालू केले की मग पुढे मुलांना पण काही त्रास होत नाही आहे, आणि त्याच्याप्रमाणे मुलांची संख्या जास्त असल्यामुळे शिक्षक पण कमी आहे। मग शिक्षक पण भरपूर असावेत की त्यामुळे मुलांना काही त्रास होऊ नये, आणि त्याच्याबरोबर शाळेची टॉयलेट वगैरे त्याच्यासाठी पण शिपाई वगैरे एका वर्गामागे एक शिपाई असावा असे आम्हाला वाटते। नक्की, ज्या पद्धतीने पाहतोय खरं तर 1 एप्रिलपासून शाळा सुरू होणार आहे। महाराष्ट्र जे बोर्ड आहे तिथं कुठं CBSE पॅटर्न येणार आहे, काय परिणाम एकंदरीत ग्रामीण भागातील शाळांमध्ये होऊ शकतो? पालक म्हणून काय सांगाल तुम्ही? मी स्वतः आमची आदर्श प्राथमिक शाळा अध्यक्ष चषक विजयश्री प्रियमश्री टाकळकरवाडी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीवर अध्यक्ष म्हणून काम करत आहे। मी पालक पण आहे। तर CBSE पॅटर्न लागू करताना शासनाने जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच स्वागतार्ह आहे, परंतु तो घेत असताना कुठंतरी याचं ग्राउंड लेवलला विचार होणं गरजेचं आहे की तुम्ही पहिलीपासून तो पॅटर्न लागू करताय, परंतु तो करत असताना जर आता जी मुलं आमच्याकडे पहिलीला ॲडमिशनला येणार आहेत ती अंगणवाडीमध्ये गेले 2 वर्ष शिकतात, ते मराठी पॅटर्नमधून शिकतात, आणि त्यानंतर जर तुम्ही पहिलीला त्यांना जर डायरेक्ट CBSEचा अभ्यासक्रम दिला तर ती मुलं त्या ठिकाणी सक्षम ठरतील का, हा एक विषय आहे। म्हणून जसं शिक्षकांनी काही सांगितलं की तो पॅटर्न तुम्ही अंगणवाडीपासून, जसं की CBSE बोर्डला आपण पाहतो प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर KG, ज्युनियर KG एवढा अभ्यासक्रम घेतला जातो, नंतर ती मुलं पहिलीला येतात। त्याच पद्धतीनं तो अंगणवाडीला तुम्ही तो अभ्यासक्रम राबवला पाहिजे। आत्ता जर अंगणवाडीची आपण परिस्थिती पाहिली तर 10वी पास 12वी पास अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी त्या क्रायटेरियातून आपण नियुक्त केलेल्या आहेत। मग त्यांनी जे मुलांना शिकवलेलं आहे ते पहिलीला आल्यानंतर मुलांना CBSEचा अभ्यासक्रम झेपणार आहे का याचा एक विचार करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा एक विषय असा आहे की त्यावेळेस तुम्ही CBSE पॅटर्न आपण लागू करतोय तर ते संबंधित शिक्षक, आता तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये त्या वर्गाला आम्ही द्यायचा, तर त्या शिक्षकांनाच मला CBSE पॅटर्नच्या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण तुम्ही दिलं आहे का? तर मला वाटत नाही तुम्ही दिलेलं आहे। मग तो शिक्षक काय नक्की मुलांना शिकवणार? मग जरी निर्णय चांगला असेल तर त्याची तुम्ही इम्प्लिमेंट करताना तो कशा प्रकारे करता याचे कुठंतरी अभ्यास करण्याची गरज आहे। शिक्षक पाहिजे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र एकंदरीत जर पाहिलं तर देशभराचा आपण विचार केला तर उत्तर प्रदेश असेल की बिहार असेल, या राज्यातील जे विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षेमध्ये टिकतात, कारण त्या राज्यांची संकल्पना CBSE पॅटर्नची आहे। जर महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला तर याचा कुठेतरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेवरती फायदा कितपत होऊ शकेल का, काय वाटतं तुम्हाला? नाही, 100% आज जर CBSE पॅटर्न आहे तो देशात लागू आहे, आणि कुठंतरी आपलं राज्य त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये आपल्याला मागे पडताना दिसते। मग तुम्ही UPSCचे एक्झाम असेल त्यात बिहारची, उत्तर प्रदेशचे व उत्तरेकडील राज्यांची लोक तुम्हाला त्या ठिकाणी टॉपरला दिसतील, आणि आपण कुठंतरी मागं पडतो। निश्चितच आपलं कुठंतरी शैक्षणिक क्षेत्रात आपण कमी पडतोय। आपण CBSE पॅटर्न हा 100% राबवला पाहिजे, पण तो राबवताना तुम्ही घाई न करता
ह्याच वर्षी राबवा, परंतु तो अंगणवाडीपासून जे पहिलीला करायचं तर तुम्ही अंगणवाडीला एका पूर्ण वेळ CBSE पॅटर्नच्या शिक्षकाची नेमणूक अंगणवाडीमध्ये करा. अंगणवाडी आहे, सेपरेट विभाग आहे, तो तुम्ही प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदच्या अंगणवाडी जॉईन करून घ्या. म्हणजे तो विभाग वेगळा आहे, तो एकत्र करून घ्या. तुमच्या पूर्ण वेळ शिक्षकाची अंगणवाडीवर नियुक्ती करा. अंगणवाडी सेविका तशाच राहू द्या, परंतु त्याला CBSE एक शिक्षकाची नियुक्ती करा. म्हणजे मुळात मुलांचा पाया भक्कम होईल आणि नंतर पुढं कोणत्याच प्रकारची अडचणीला असं वाटत नाही. अजून एक मुद्दा असा राहतो की ऑलरेडी आत्ता शिक्षकांची पदं रिक्त आहेत. आज आमच्या शाळेमध्ये 14 वर्ग म्हणजे वर्ग चालवतो आम्ही आणि 11 शिक्षक आम्हाला आहेत. मग असं असताना CBSE पॅटर्न अजून आल्यानंतर जर शिक्षक नसतील तर तो राबवायचा कसा? मग जर चांगला एखादा उपक्रम राबवतोय आणि त्याच्यात जर त्रुटी राहिल्या तर तो उपक्रम बदनाम होईल. त्यामुळे तो राबवतानाच पूर्ण विचार करून आणि सर्व त्याच्यातली त्रुटी दूर करूनच राबवावा. नक्कीच आपण पाहतोय खरं तर CBSE पॅटर्न येतोय, यामध्ये कुठेतरी इतिहास आणि भूगोल म्हणजे आपला जो महाराष्ट्र राज्याचा इतिहास भूगोल हा कुठेतरी संपेल का? काय वाटतं तुम्हाला याच्यानंतर? एकंदरीत इतिहास आणि हा जो भूगोल विषय आहे तर त्या प्रादेशिक भाषेमध्ये तो घेतला जाईल असं एक आमचं एक मत आहे. कारण इतिहासाशिवाय शिक्षण नाही आहे. संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला इतिहासाची गरज आहे आणि तो जर आपल्या भाषेमध्ये घेतला तर समजायला विद्यार्थ्यांना सोपं जाईल असं आम्हाला वाटते. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा जो CBSE पॅटर्न राबवला होता त्याचं स्वागत कुठंतरी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. किंवा अभिषेक स्वामी सुनील तिकडे TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.